पातूर पंचायत समिती अंतर्गत पिंपळखुटा येथील घरकुल लाभार्थी युसुफ शहा याने सीईओ कार्यालयात 24 मार्च रोजी 12 वाजताच्या सुमारास पेट्रोलने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी युसुफ शहा याला ताब्यात घेऊन समजूत काढली. पिंपळखुटा ग्रामपंचायतचे सरपंच सचिव यांनी आर्थिक व्यवहार करून अतिक्रमणमध्ये घरकुल मंजूर केले व त्याचे पूर्ण देयक काढले. युसुफ शहा यांना तिसरा हप्ता काढण्यासाठी 5,000 रुपयांची मागणी करण्यात आली, असा आरोप युसुफ शहा यांनी केला आहे. पैसे देण्यास नकार दिल्याने अतिक्रमणचे कारणे पुढे करून तिसरा हप्ता रोखण्यात आला आणि याबाबत युसुफ शहा यांनी संबंधिताकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की माझ्या एकट्या कुटुंबालाच वेठीस धरल्या जात आहे. माझ्या घराचे बांधकाम अतिक्रमण मध्ये असेल तर मला पहिला व दुसरा हप्ता का देण्यात आला असा प्रश्न उपस्थित केला आहे आणि याबाबत न्याय मिळत नसल्यामुळे युसुफ शहा यांनी सीईओ कार्यालयात 16 मार्च रोजी ठिय्या आंदोलन केले आहे. तरीही न्याय मिळत नसल्याने त्यांनी 24 मार्च रोजी सीईओ कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचे प्राण वाचले. हो, काय कशासाठी आलते तुम्ही आज? काय होतं? मला न्याय मिळून नाही राहिलं सर. माझं चेक काढण्यासाठी मला 5,000ची मागणी होत आहे. 5,000 रुपये न दिल्यामुळे मला अतिक्रमण दाखवून मला चेकवर सही होत नाही. ग्रामसेवक आणि व्हिडिओ साहेब वगैरे ते म्हणतात तुझं घर अतिक्रमणमध्ये आहे आणि पहिले 5,000 दिले त्यावेळेस मला चेक टाकले. आता 5,000 नाही दिलं म्हणतात ते अतिक्रमण आहे. असं गावात अख्खी नाही अतिक्रमण. त्यांचे चेक काढून दिले तिन्ही, मला देत नाही, मला न्यायच भेटत नाही. आज जिल्हा परिषद कशाला आली? आत्मदहन करण्यासाठी आलो आहे. तर अधिकारी लोकांनी माझी पेट्रोलची शी घेऊन घेतली. आता काय मागणी आहे? मला फक्त त्या प्रस्तावावर सही पाहिजे. तुमचं नाव? 30,000चे चेक अटकवलेला आहे. तुमचं नाव सांगा. युसुफ शहा, अय्यूब शहा, तालुका पातूर, जिल्हा अकोला, राहणार पिंपळखुटा. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट.